नव्या सरकारमध्ये आता मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरुवात झालेली आहे। संजय शिरसाट, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छुक आमदार देखील आता एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। यामध्ये अर्जुन खोतकर आणि दादा भुसे देखील वर्षा बंगल्यावर आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे। त्यासाठी या नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगला आता सुरुवात झालेली आहे। त्यासाठी संजय शिरसाट, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याला भेटीगाठींच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। उमेश, नव्या सरकारचा आता लवकरात लवकर शपथविधी होतोय आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वीच मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरुवात झालेली आहे। नक्कीच मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। दिल्ली दरबारी हा निर्णय ठरणार आहे, ज्यासाठी मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यास दिल्लीला जाणार आहेत। मात्र त्याआधी आपल्याला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावं यासाठी देखील लॉबिंग सुरू झालेली आहे। खास करून जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत ते सातत्याने आपल्याला मंत्रिपद मिळावं याबाबतची लॉबिंग करताना पाहिलंय। गेल्या वेळेसच आमदार भरत गोगावले असतील यांनी आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी जोरदार लॉबिंग केली होती, मात्र त्यांना गेल्या वेळेस मंत्रिपद मिळालं नाही। मात्र यावेळेस विजय झाल्या ते ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस मुंबईत आल्यानंतर त्यांनी लगेचच मीडियाशी आणि स्वतः ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांशी भेटले त्यावेळेस ते सांगितलं यावेळेस मला मंत्रिमंडळात स्थान मिळालंच पाहिजे, अशा प्रकारची त्यांनी मागणीच केलेली। तर तिथे दुसरीकडे संजय शिरसाट यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि इतर जे नेते मंडळ आहेत त्यांचं देखील नाव चर्चेत आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार या आधीच मंत्रिमंडळात कोण कोण असणार याबाबतची देखील चर्चा सुरू झालेली आहे आणि मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठीची लॉबिंग देखील सुरू झालेली पाहायला मिळते। अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर इच्छुक आमदार देखील आता एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करतात। तर आता मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक आमदारांना आता मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत। त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आता शपथविधीनंतरच समोर येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।